नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण कोकोनट बर्फी म्हणजे नारळवडी बनवणार आहोत. अगदी 3 साहित्यातून ही नारळवडी अगदी अप्रतिम लागते चवीला. तर चला तर बघूया कशी बनवते मी. तर सर्वप्रथम कढई थोडीशी गरम करून त्यात तूप घालून घ्यायचं. तूप हे अंदाजे 2 ते 3 चमचे ॲड करून घ्या. इथे मी नारळाचा कीस वापरला आहे. तुम्ही नारळ खवून त्याचा बारीक मिक्सर करूनही वापरू शकता. आता याला रंग बदलेपर्यंत परतायचं आहे. हे 2.5 वाट्या नारळ किसाचा वापर केला आहे. साखर ही अर्धी असावी मापाला. तर आता त्यात 1.5 वाटी साखर मी ॲड केली आहे. जोपर्यंत रंग बदलत नाही आणि साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत. दुधाने हे एकजीवही होईल आणि आपल्याला घट्ट असं व्हायलाही मदत होईल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिल्क पावडर किंवा खवा या तिघांपैकी एकाचाही वापर करू शकता. यात इलायची पावडर ॲड करून आता तुम्ही बघू शकता ह्याचं स्ट्रक्चर कसं झालं आहे. हे घट्टसर झालं आहे. आता आपण तूप लावलेल्या थाळीमध्ये ह्याला पसरून घ्यायचं आहे. ह्याला पसरून कमीत कमी अर्ध्या तासासाठी बाजूला आपल्याला थंड करून ठेवायचं आहे. थंड केल्याने आपली वडी एकदम छान तयार होते. आता हे पूर्णपणे थंड झालं आहे. ह्याचे काप करून घेऊयात आपण. तुम्हाला जसे काप करून घ्यायचे तसे करून घेऊ शकता. तुम्हाला हवं असल्यास ही नारळवडी तुम्ही कलरमध्येही बनवू शकता, पण आपण इथे प्लेन नारळवडी बनवणार आहोत. ही नारळवडी तुम्ही सहज बनवू शकता आणि ही लहानांपासून मोठ्यांना आवडणारी आहे. तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ही नारळवडी तुम्हाला कशी वाटली ते. आता मी तुम्हाला नारळवडी काढूनही दाखवते ती कशी झाली आहे ते. तुम्ही बघू शकता माझी नारळवडी अगदी छान झाली आहे आणि ना जास्त पातळ ना जास्त कडक अशी एकदम मऊसूत नारळवडी झाली आहे. आता मी तुम्हाला ही थोडीशी तोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकता किती मस्त असं नारळवडीचं स्ट्रक्चर दिसत आहे. तर चला तर मग तुम्ही कधी बनवता ही नारळवडी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.